श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मी जानकी. मागील भागात आपण प्रणव वेश बदलून आला होता हे पाहिलं. शिवायने खेळलेला प्रश्नोत्तरांचा खेळ पाहिला. लावण्याची पहिली वट सावित्री पौर्णिमा पाहिली. तिच्या आईच्या जुन्या आठवणींचा उजाळा पाहिला. आता या भागात काय होणार ते पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 20. कथा लेखिका व कथा वाचन जानकी. गीता, सावित्रीबाई, नमिता, लावण्या आणि काव्या वट पूजा करून माघारी परतल्या होत्या. पुरुष मंडळी त्यांचीच वाट पाहत बसलेली होती. आश्चर्य म्हणजे शिवायही घरीच थांबला होता. आज त्याला ऑफिसमध्ये महत्वाचं काम होतं, पण तरीही त्याने वर्क फ्रॉम होम करायचं असं ठरवून घरीच थांबला होता. झालं असं होतं की ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्याने लावण्याचं बोलणं ऐकलं होतं. ती अनवाणी पूजेला जाणार होती, तर त्याचं संपूर्ण लक्ष नजरेआड होईपर्यंत तिच्या पायाकडेच होतं. आणि बायकाही आम्ही पायीच जाणार, आम्हाला गाडी नको आहे अशा हट्ट करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्याला असं म्हणताही आलं नव्हतं की गाडी घेऊन जा. माहित नाही का, पण त्याच्या मनाने आज ऑफिसला जायचं नाही असं ठामपणे सांगून टाकलं होतं आणि त्याला माघारी वळवलं होतं. जेव्हा या सगळ्या जणी घरी आल्या तेव्हा सगळ्यात आधी त्याचं लक्ष लावण्याच्या पायाकडे गेलं. सावित्रीबाई आणि गीता यांना अनवाणी सहन होत नव्हतं, म्हणून त्यांनी चप्पल घातलेली होती. आणि नमिता, तिचं तर विचारूच नका. बयेने हाय हिल्स घातलेले होते. काव्या काही पूजा करणार नव्हती, म्हणून तिनेही तिची सॅन्डल घातलेली होती. फक्त लावण्याच अशी होती जिने चप्पल घातलेली नव्हती. त्यामुळे त्या चौघींबद्दलची काळजी त्याच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हती. आता शिवायचं लक्ष तिच्या पायांकडे होतं, पण तिला कुठे दुखापत वगैरे झाली आहे का हे काही त्याला दिसत नव्हतं. एकतर तिने साडीच्या निर्या खूप खाली सोडलेल्या होत्या, त्यामुळे तिचे पाय अजिबात दिसत नव्हते. शिवायने पाहण्याचा प्रयत्न केला, पण दिसलेच नाहीत. शेवटी त्याने आपला लॅपटॉप हातात घेतला आणि त्यावर आपलं काम करत बसला. किती ग उशीर? विक्रांत यांनी सावित्रीबाईंना विचारलं. अहो, आता पूजेला वेळ तर लागणारच, नेहमीच आहे असं. सावित्रीबाई आपलं आणि गीता यांचं पूजेचं ताट घेऊन देवघराकडे जात म्हणाल्या. त्यांच्या मागेच नमिता आणि लावण्याही आपापलं ताट घेऊन गेल्या. त्या तिघी माघारी आल्यानंतर हरेशराव बोलू लागले. आता अजिबात बसू नका. आधी उपवास सोडून घ्या, मग गप्पा मारण्यासाठी तुमच्याकडे वेळच वेळ आहे. हरेशराव काळजीने म्हणाले, कारण त्यांना सगळ्यात जास्त काळजी गीता यांची वाटत होती. त्यांनी सकाळपासून पाणी सुद्धा पिलं नव्हतं. त्यात आता उतार वय असल्यामुळे काळजी वाटणं तर साहजिकच होतं. हो बाबा, चला आई, जेवण करून घेऊ. चला ग मुलींनो. सावित्रीबाई गीता यांचा हात धरत त्यांना उठवत म्हणाल्या. त्यांच्यासोबतच काव्या आणि नमिताही निघाल्या, पण लावण्या मात्र तिथेच घुटमळत होती. ती आपल्यासोबत येत नाही पाहून त्या चौघी आहे तिथेच थांबल्या. लावण्या आपल्या हातात धरलेल्या पदराच्या टोकासोबत खेळत शिवायकडे पाहत होती. हरेशराव, विक्रांत आणि सिद्धांतही तिच्याकडेच पाहत होते. कोणालाही तिच्या असं पाहण्यामागचं कारण समजत नव्हतं. शिवाय आपल्या लॅपटॉपवरच नजर टिकवून होता. लावण्याचे पाय दिसत नव्हते, म्हणून त्याने आपल्या कामावर फोकस केलं होतं. सावित्रीबाईंनी तिला आवाज द्यायला तोंड उघडलंच होतं की लावण्या जागेवरून हलली. शिवाय समोर जाऊन गुडघ्यावर बसली आणि त्याच्या पायावर डोकं टेकवलं. तसा शिवाय दचकला. अगं, हे काय? शिवायने दचकून विचारलं. आपोआप लॅपटॉप मांडीवरून बाजूला सरकून त्याचे हात तिच्या खांद्यावर विसावले. तोही उभा राहिला आणि तिलाही उभं केलं. तिच्या या कृतीवर सावित्रीबाई आणि गीता समाधानाने हसल्या होत्या.
काव्या आणि पुरुष मंडळी खुश झाली होती, तर नमिताने नेहमीसारखे नाक मुरडलं. हा उपवास माझी मम्मी नेहमी पप्पांच्या पाया पडूनच सोडत होती. तिचं पाहिलं होतं म्हणून मी सुद्धा. तिने खाली मान घालून सांगितलं. खूप छान संस्कार आहेत हो माझ्या नात सुनेचे. ए गीता, ये लवकर ये, पाया पड माझ्या. हरेशरावांनी आधी लावण्याचं कौतुक केलं, नंतर मग गीता यांना पाया पडायला जवळ बोलावलं. हो आले हो. आम्हाला ना आई होती ना सासूबाई. आई मी लहान असतानाच वारली आणि सासूबाई आमच्या लग्नाच्या 2 वर्षांपूर्वी. त्यामुळे असं कोणी आम्हाला काही सांगणार नव्हतंच. मी नाही शिकले तर माझ्या सुनेलाही नाही शिकवू शकले. आता माझी नात सुन शिकवेल आम्हाला. गीता ही लावण्याचं कौतुक करत होत्या. नमिताला तर ते सहन होत नव्हतं, पण सध्या काही बोलणंही परवडणार नव्हतं. गीता बोलता बोलता हरेशरावांसमोर जाऊन उभ्या राहिल्या. डोक्यावरचं पदर सांभाळत त्या खाली वाकणारच होत्या की हरेशरावांनी त्यांना अडवलं. थांब, ए पोरांनो, माझी पाय सोफ्यावर घ्या रे. उगाच खाली वाकली तर कंबर लचकेल माझ्या म्हातारीची. हरेशराव, विक्रांत आणि सिद्धांत दोघांकडे पाहून म्हणाले. तसा एकच हशा पिकला. अहो, काहीतरीच तुमचं. गीता तोंडाला पदर लावून म्हणाल्या, तर त्यावरही सगळे हसले. मग त्या दोघांनी अलगद आजोबांचे पाय सोफ्यावर घेतले. गीता पाया पडल्या. त्यांच्यानंतर सावित्रीबाईही विक्रांत यांच्याच पाया पडल्या. मग सगळेजण नमिताकडे पाहू लागले. तिच्याकडून स्वतः सिद्धांतनेही त्याची अपेक्षा केली नव्हती, पण तरीही तो तिच्याकडे पाहत होता. मला या गोष्टी जमत नाहीत, माझ्याकडून ते होणारही नाही. नमिता अशी म्हणत डायनिंग टेबलकडे गेली. बाकीच्यांना काही वाटलं नव्हतं, पण लावण्यासाठी सगळं नवीन असल्याने तिचे डोळे मोठे झाले होते. तिने एकदा सगळ्यांकडे नजर टाकली, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तिला नेहमी सारखेच दिसले. मग तिने सिद्धांतकडे पाहिलं, तर तो तिच्याकडे पाहून कसानुसा हसून तिथून त्याच्या रूम मध्ये जायला निघाला. तिला त्याच्या त्या हसण्याचं खूप वाईट वाटलं. तो तिच्यापासूनच निघून जात होता, तर तिने पटकन त्याचा हात धरून त्याला थांबवलं. सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. नमिताने स्वतःचं ताट वाढून घेतलं होतं. एक घास तोडून तोंडात घालणारच होती की तिचा हात मध्येच रोखला गेला. तिने नजर वर करून पाहिलं, तर लावण्याने तिचा हात धरला होता. तिच्या या कृतीवर सर्वांचे डोळे मोठे झाले होते आणि नमिताने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सावित्रीचा उपवास धरला, त्या व्यक्तीचा आशीर्वाद घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे ताई. लावण्य आपल्या ओठाचा एक कोपरा वर करून हसत म्हणाली. हे बघ, मी मगाशीच सांगितलं की मला जमणार नाही आहे. माझ्यावर अजिबात जबरदस्ती करायची नाही. नमिता किंचित चिडून म्हणाली. का? का जमणार नाही? फक्त डोक्यावर पदर घेऊन खाली वाकून पाया पडायचं आहे. अगदीच सोपं आहे. स्वतःच्या नवऱ्याच्या पाया पडण्यासाठी काय हरकत आहे? लावण्या ही चिडून म्हणाली. लावण्या, जाऊ दे बा, जेवताना कोणाचा हात धरू नये. सावित्रीबाई तिच्या जवळ येऊन म्हणाल्या. नाही आई, एक मोठी जाऊ म्हणून हे त्यांनी मला सांगायला हवं होतं, पण इथे मलाच त्यांना सांगावं लागत आहे. हे चुकीचं नाही का? जर त्यांना भयांच्या पाया पडायचं नसेल तर त्यांनी उपवासही सोडू नये, कारण नवऱ्याच्या आशीर्वादाशिवाय हा उपवास अपूर्ण मानला जातो. लावण्य म्हणाली. त्यावर सावित्रीबाईंनी एक सुस्कारा सोडला. नमिताने झटकन आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. रागातच उठून सिद्धांत जवळ गेली. त्याच्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकून खाली वाकून त्याच्या पाया पडली. खुश? तणतणत लावण्याजवळ येऊन तिने विचारलं.
पण भैयाला तर तुम्ही डोक्यावर हातच ठेवू दिला नाही. पुन्हा एकदा पाया पडावं लागेल तुम्हाला. लावण्य हाताची घडी घालून म्हणाली. नमिताने कसा बसा स्वतःचा राग आवळला, परत त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तुम्हाला लवकर डोक्यावर हात ठेवता येत नाही का? तिने तो राग त्याच्यावर काढत पुन्हा पाया पडली. मग त्याने पटकन तिच्या डोक्यावर हात ठेवला. चला आता जेवून घेऊ, सावित्रीबाई पटकन म्हणाल्या, कारण लावण्य चांगलीच तडफदार दिसत होती. परत काहीतरी कारण काढून नमिताला त्याच्या पाया पडायला लावण्याची शक्यता होती. मग मात्र बायका जेवायला बसल्या. शिवाय तिच्याकडेच एकटक पाहत होता. एरवी कोणी त्याच्या लाडक्या बहिणीबद्दल वाईट बोललं तर त्याला राग येत होता, पण आज त्याला लावण्याचा राग आला नव्हता. तिने जे केलं ते चांगल्यासाठीच केलं होतं, म्हणून त्याला तिचं कौतुक करावं वाटत होतं. एक नवीन परंपरा तिने परिवारात सामील केली होती. पुरुष मंडळी थोडा वेळ गप्पा मारून आपापल्या रूम मध्ये निघून गेले होते. बायकांनीही तेवढ्यात जेवण आवरलं होतं. आई, काही काम असेल तर मी करते, लावण्या जेवण झाल्यानंतर हसून म्हणाली. काहीच करायची गरज नाही बाळा, आपल्याकडे हे सर्व करायला मेड्स आहेत. तू जाऊन आराम कर. काव्या, बाळा लावण्याला तुझ्या रूम मध्ये सोडून पुन्हा खाली येशील, तुझ्याकडे माझं काम आहे. सावित्रीबाई आधी लावण्याला आणि मग काव्याला म्हणाल्या. हो आई. हो म्हणून काव्या लावण्याला रूम मध्ये सोडवून खाली आली. नमिता ही केव्हाच तिथे न थांबता तिच्या रूम मध्ये निघून गेली होती. काव्य आली तेव्हा सावित्रीबाई आणि गीता काहीतरी बोलत होत्या. बोल आई, काय काम देणार आहेस माझ्याकडे? काव्याने उत्सुकतेने विचारलं. तशी तिला थोडीफार कल्पना होतीच, पण तरीही तिला त्यांच्याकडून ऑर्डर हवी होती. आता शिवाय आणि लावण्याच्या संसाराला सुरुवात करून द्यायला हवी, तर त्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. व्यवस्थित सगळी तयारी करून घे रात्रीपर्यंत. मी सिद्धांतला सांगून शिवायला दुसरीकडे गुंतवायला सांगते. सावित्रीबाई काव्याला समजावून सांगत होत्या, पण काव्याला आधीच कल्पना होती. ठीक आहे आई, तू म्हणशील तशीच तयारी करेन मी. रूम मधलं वातावरण असं रोमॅन्टिक होईल की दादा आणि वहिनी दोघेही प्रेमाच्या रंगात न्हाऊन जातील. मग लवकरच माझ्या हातात ट्याहा ट्याहा करणारे एक छोटस पिल्लू येईल. काव्या तसे हावभाव करत म्हणाली. त्यावर सावित्रीबाई आणि गीता हसल्या. तुझ्या तोंडात जगातले सगळे गोड पदार्थ पडो काव्या. गीता तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. सगळेच नको ग आजी, मला डायबिटीज झाली तर. या तिच्या वाक्यावर तिघी एकसारख्या हसायला लागल्या होत्या. त्यांचं हे बोलणं आपला विसरलेला मोबाईल घेण्यासाठी खाली येणारी नमिता आपली चाहूल लागू न देता ऐकत होती. तिने जेव्हा त्यांची प्लॅनिंग ऐकली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भरमसाठ राग जमा झाला होता. आज माझं रक्त जाळून ती मुलगी मधुचंद्राची रात्र सजवणार. मीही पाहतेच कसे ते दोघे एकत्र येतात ते. ही तर फक्त सुरुवात आहे लावण्य राणी. पुढे तुला नको नको करून नाही न ठेवलं या घरात, तर माझं नाव मी नमिता लावणार नाही. नमिता खवळून स्वतःशीच म्हणाली. तशीच माघारी खोलीत निघून गेली. सावित्रीबाईंनी सिद्धांत जवळ जाऊन त्यांचा हा प्लॅन त्याला सांगितला. सिद्धांतही त्यासाठी तयार झाला होता. शिवायला मागच्या काही महिन्यांपासून तो खूपच व्यस्त झालेला पाहत होता. त्याने स्वतःसाठी वेळ काढावा. त्याची बाहेर जाण्याची इच्छा नसेल तरी घरात का होईना जरा स्वतःला वेळ द्यावा, अशी त्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे तोही शिवायने आजही काही आडकाठी आणू नये म्हणून त्यांच्या प्लॅन मध्ये सहभागी झाला होता. त्याप्रमाणे तो शिवायकडे गेला. शिवा,
शिवायच्या रूमचा दरवाजा उघडाच होता, म्हणून त्याने दारात उभा राहूनच आवाज दिला. पण समोर नमिताला पाहून त्याला आश्चर्य झालं. भैया, या ना. त्यानेही नमिता सोबत सुरू असलेलं संभाषण बाजूला ठेवून किंचित हसून त्याला आत बोलावलं. तुझ्याकडे एक काम होतं. सिद्धांतने आत येत सांगितलं, पण नजर मात्र नमिताकडेच होती. हो, बोला ना भैया. शिवायने त्याला विचारलं. एकांतात बोलायचं होतं. त्याच्या नजरेवरून स्पष्ट समजत होतं की त्याला एकांतात बोलायचं आहे. वहिनी, आपण नंतर बोलूयात. शिवाय नमिताकडे पाहून म्हणाला. मग तिचाही नाईलाज झाला, म्हणून तिने मान डोलावली. बाहेर जाता जाता तिने एक रागाचा कटाक्ष सिद्धांतवर टाकला, पण त्याने नेहमीप्रमाणे तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आता बोला भैया. नमिता गेल्यावर त्याने बोलायला सांगितलं. नमिता काय बोलायला आली होती? सिद्धांतने संशयित नजरेने त्याच्याकडे पाहत विचारलं. तसा शिवायचा चेहरा जरा गंभीर झाला. काही नाही, त्याने गंभीर स्वरात उत्तर दिलं. त्यावरूनच सिद्धांतला समजलं की नक्कीच काहीतरी आहे. म्हणजे काहीतरी आहे, सिद्धांतने खात्रीशीर सांगितलं. तर शिवायने आपली नजर फिरवून घेतली. आता जर आपण याला समजावून नाही सांगितलं तर त्याचं डोकं नमिताच्या सांगण्यावरून चालेल हे सिद्धांतला पक्क माहित होतं. तुला नमिताने काय सांगितलं आणि काय नाही मला माहित नाही. एवढं मात्र नक्की माहित आहे की तिने लावण्याबद्दलच काहीतरी सांगितलेलं असणार. हो ना? त्याने प्रश्न विचारताच शिवायने आपली नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. तसं काही नाही भैया. लावण्याच्या वागण्याने वहिनी अपसेट झाल्या होत्या, म्हणून माझ्याशी बोलायला आल्या होत्या. मगाशी मला असं वाटलं होतं की लावण्याने जे केलं ते ठीक आहे, पण आता जेव्हा वहिनी नाराज झाल्या आहेत तेव्हा असं वाटत आहे की तिने वहिनीला समजावून सांगण्यासाठी सौम्य भाषेचा वापर करायला हवा होता. शिवायने जे खरं होतं ते त्याला सांगितलं. त्यावर सिद्धांतने एक सुस्कारा सोडला. वाटलंच होतं मला. हे बघ शिवा, मी तुला एकच सांगेन की कोणाच्याही सांगण्यावरून काही उलटसुलट करू नकोस. लावण्य जरा कडक स्वभावाची आहे, मान्य आहे, पण ती आपला तो स्वभाव त्याच ठिकाणी दाखवते जिथे गरज असते, हेही मला आज जाणवलं. नवरा बायकोचं नातं एकमेकांवर असलेल्या विश्वासावर आणि प्रेमावर टिकून असतं. त्या नात्याला कोणाच्याही सांगण्यावरून तडा जाऊ द्यायचा नसतो. माझ्या मते तरी लावण्याने आज जे काही केलं ते योग्य केलं. घरच्यांनी सुद्धा तिला अडवलं नव्हतं, म्हणजे तिचं वागणं बरोबर होतं. जर आईला किंवा आजीला काही खटकलं असतं तर त्यांनी मध्ये बोलून तिला अडवलंच असतं, पण त्या दोघीही शांत होत्या. उलट नमिताला लावण्याकडून काहीतरी शिकायला हवं. लावण्य तिच्यापेक्षा लहान असून सुद्धा एवढी संस्कारांनी नटलेली आहे. शिवाय अरे तिचे आई वडील सध्या नाही आहेत. मोठ्या भावाने गोड बोलून तिला किती वेदना दिल्या असतील याची गणतीच करायला नको. तरी इतके सुंदर विचार आहेत तिचे. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव सारखा नसतो. कोणाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्नही करू नये. जो तो आपापल्या स्वभावाने सुंदर असतो. माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेव. लावण्य एक दिवस खूप मोठं परिवर्तन करणार आपल्या कुटुंबात, जे नमिता कधीच करू शकली नाही. नमिता त्याची बायको असून सुद्धा तो लावण्याची बाजू घेत होता. याचे शिवायला आश्चर्य वाटत होतं. ठीक आहे भैया, खरं तर मी आज लावण्याशी याबद्दल बोलणार होतो, पण तुम्ही म्हणत आहात म्हणून मी काहीच बोलणार नाही. शिवाय किंचित हसून म्हणाला.
गुड बॉय. चल, मला जरा एका विषयावर बोलायचं आहे तुझ्याशी. माझ्या मित्राची फॅमिली आहे, तर त्यांना विदेशी टूरसाठी तुझ्या एजन्सीकडून सोय हवी आहे. सिद्धांतने लगेच विषय बदलला. नमिताचा विचार त्याच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी आणि रात्रीपर्यंत त्याला कुठेतरी गुंतवण्यासाठी त्याने मध्येच हे काम काढलं होतं. नमिताचा विषय शिवायच्या डोक्यातून काढून टाकण्यात तर सिद्धांत यशस्वी झाला होता. काव्या ही शिवाय आणि लावण्याच्या मधुचंद्रासाठी तयार करत होती. पण खरंच मधुचंद्र होणार का? शिवाय आणि लावण्या दोघेही यासाठी तयार होतील का? काव्याने केलेल्या तयारीवर पाणी तर नाही ना फिरणार? कळेलच पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि त्यावर कमेंटही करा. धन्यवाद.